रात्री आम्हाला घरी यायला 6 वाजल्या. तर मी घरी आले तर राधू बघते तर भांडी घासत होती. म्हणलं तुला कोणी सांगितलं पाळावरून भांडी घासते? किती वेळ घासत होती? अर्धा एक तास झालं. मग कशाला घासायची? मी तिला आलं म्हणलं पण हाय सगळ्यांना. दुपारीच कामावर उशीर झालता. काम आवरल्यानंतर थोडा वेळ झोपले, कणकणी भरले होते अंगातले म्हणून. तर झोपेतनं उठल्यानंतर बघा इथं आता मासं करायला लागले मी. तर तुम्हाला आपण दाखवा म्हणलं काय काय सामान घेतलं, काय काय आहे ती. खूप दिवसातनं मासं आणल्यात आणि रेसिपी पण खूप दिवसातनं टाकायला लागले. तर तुमच्यासाठी टाकते बघा. तर नक्कीच बघा तुम्ही पण. ह्यांना भूक लागली होती उठलं मला म्हणलं जेवाय दे. माझ्या लक्षात आलं मासे आहेत फ्रीजमध्ये ठेवलेला, ते करून देते म्हणलं, धुवून द्या. चिकनची भाजी जेवायला दे म्हणत होतं ताट करून. तर चला दाखवते तुम्हाला. आता इथं मी सगळं सामान घेतलंय, सगळी पेस्ट करण्यासाठी. लसूण भरपूर घेतलाय, खोबरं घेतलंय, थोडं कोथिंबीर आणि इथं कॉर्नफ्लॉवर पावडर, घरगुती काळा मसाला आणि 2 माशाच्या पुड्या आहेत बघा मसाल्याच्या. त्या कोथिंबीर चिरून पण टाकायची, वरनं पण मीठ टाकायची. ही एक मसाल्याची पुडी आहे, नाव वाचा तुम्ही त्याच्याचं. तुम्हाला तर दाखवलं सगळं सामान घेतलंय बघा पातेल्यामध्ये. आता ते खालवायचं आहे आणि आता हळद पण टाकून घेतली आधीच. आणि ह्या पावडरीला जास्त पाणी काय खपत नाही. आधी थोडं 2 टिपकं सोडायचं, परत थोडंसं नॉर्मल वाटायचं. तेल ठेवलं तापा, एकदाच पाणी भरपूर ओतलं की मग ती मसाला पातळ होतं. ह्यांनी मला मासं धुवून दिल्यात बघा इकडं. ह्यांनी मासं धुत होते म्हणून काय व्हिडिओ नीट घेतला नाही. सामानाची पेस्ट करून घेते आता पहिल्यांदा. आणि आता इथं तेल पण तापाय ठेवलं होतं. डायरेक्टच बघा इथं मासं डाळ टाकलेलं दाखवलं. खावा, टरबूज खावा, द्राक्ष खावा, आईस्क्रीम खावा. अजून काय खावा? काय खावा? तर ह्यांचं जेवण झालं, ह्यांना मासं करून दिलं होतं. ह्यांनी चाललं होतं मसाला टाकायला. मी म्हणलं मला पण यायचं. ह्यांनी म्हणलं चल लांब नाही जवळच आहे. तर ह्यांच्यावर मी पण आले बघा. कसलं मस्त वातावरण, असे मस्त गार अशा हवा लागते. 6 वाजून गेला, घरी 6 वाजले होते. सगळं मसालाही दिला ना, आता निघालाय घरी बघा. तर आलो बघा घरी. आता 7:45 वाजले तर आणि लय वेळ झाला तिकडंच आमचा वेळ गेला. मला वाटलं लगेच मसाला देऊन यायचं असं तिकडं मोरगावला बघा, म्हणजे भिगवण चौकाच्या तिकडं पुढं. आणि ती जुना मोरगाव रस्ता आहे का नाही तिकडं, तिथं मसाला दिला त्या ताईंना. आणि तिकडनं येताना ह्यांना फोन येत होता. त्या रूमा दाखवायच्या होत्या त्यांना बघा, एक ताई होत्या त्यांना. तिकडं बराच वेळ गेला आणि मी पण ह्यांच्या संग मग आता वैताग आला. घरी भांडी हे घासायची होती तर लगेच यायचं होतं म्हणून गेले होते. घरात पण बोर झालं, झोपेतनं उठून मासं बनवलं होतं. आणि मग ह्यांनी म्हटलं मी मसाला देऊन येतो. ते 2-3 दिवस झालं तिकडं जायचं होतं माळेगावला. तिकडं काय जाणंच होत नव्हतं. ह्यांना म्हटलं चला मी पण येते, लगेच यायचं म्हणलं मला. ह्यांनी म्हटलं चल पोरं येईल ते तिकडं गेम घ्यायला, मग तिकडंच लय वेळ होते. काय झालं? आणि आता एवढ्यातच राधू पण आली. हो मी राधूने आता आईस्क्रीम आणली होती माझ्या पैशाची. त्याच्या पैशाची. ती गेम जिंकली चॉकलेटची बघा. ती कशी उचलायची होती तोंडाने डोळं झाकून काय. मग तिला भाऊजींनी 200 रुपये दिलं. ठेवलं होतं का जिंकन त्याला राधू? तू म्हणली 200 आधी. 100 रुपये दिलेत आणि माझं सकाळचं 100 आणि 50. आता ते 100 मध्ये 50 राहिलं. आणि दुर्गाने माझी 100ची एक नोट घेतली. मला काय माहिती. घेतली भांडे हे घासून आता. आणि ओमचा तर अभ्यास घेतलाच नाही आज. लय वैताग आलता. खूप दिवसातनं झोपली होती आज. कशाची झोप लागते? अर्धा तास झोपली. मला काका देत होता पण मी घेतलं तरी काकाने दिलं. राधू माझे पैसे घेत नाही कोणी दिलं तरी. तिला एक केलंय भारी वळण आहे. ओमला काय अजून एवढं कळत नाही. घरातल्या घरात घेतो, बाहेर रडत होता बघ की. कृष्ण रडत होता, त्याला 2 फ्रूट पाहिजे होत्या. तर बघ की कृष्ण म्हणजे आता आम्हाला सगळ्यांना 5 आणलेले बरं का. मग ओमने घेतली, मी घेतली, पुन्हा म्हणजे पहिल्यांदा पिहूने घेतली, ओम पुन्हा दुर्गाने घेतली, मग मी घेतली. आणि कृष्णाच्या हातात 2 होते. काका म्हणजे 2 कशाला घेतली, ते एक ओमला दे. मग ते म्हणला नाही मला 2 पाहिजे. काका म्हणलं दे 2. त्याने दोन्ही पण फेकून दिला आणि गेला. आणि मग पुन्हा काका म्हणलं की एवढी तर मी आणतो अजून एक. बरं जाऊ द्या असू दे. इथं चिकनचा मिठाचा रस्सा आहे पोरांना केलेला सकाळी म्हणजे दुपारी. आणि इथं भाजी. दुर्गा दुर्गा ए दुर्गा टचू करते टचू. काय करते दुर्गा तू त्यांना? मला अयो ए पडचिल राधू उतर. तुझं बघून चढते ती खाली. उतर दुर्गा. तू तिथं खेळत होती, रडली नाही तिथं तू? गपल्या नाटकी करू नको. हा मी
लय वेळ होते ना बराच वेळ. किती दिवसात ना वरच्या घरी गेला होता, लय वेळ थांबले दुपारपासून. हा भरपूर दिवस झालं. काय आणलं रे पप्पांच्या माग लागून? आ त्याची वेगळी सिस्टीम आहे. त्यात पाणी भरलं, त्या नळीतनं पाणी जातंय आणि ते खाली वर केलं पाणी जातंय की त्याला हे होतंय, मनानेच असं होतंय घाट बसल्यासारखं. म्हणजे लबर आहे राधू म्हणते त्याला. एक दाखव रे व. गाठ नसते मनानेच होतंय. हा मनानेच होतं. पोरग भिजलं की आंघोळच केली ह्याने. वामा दाखव ना त्यात किती फुग आहेत. आता काय करायचं? काय ही गाठण पण मनानेच बसली. दुर्गाला भारी रुसली होती आता. ओम दुर्गाला दे. घे चला घरात. जा खेळ. दुर्गा तू काय करते? आ घसरगुंडी खेळते मन घसरगुंडी. बाबा गप्पा सांगी की काय झालं? नकली नोट. मम्मी कोणी सायकल काढली? मी. आमच्या दुर्गा मावनी ही सायकल काढली आहे बघा. 2 दिवस तर काय चॅनलला व्हिडिओ टाकला नाही. ते दिवसचा होता केलेला पण काय टाकणं झालं नाही बघा. म्हणलं आता टाकावं. झोपले होते तसंच लोळत लोळत व्हिडिओ एडिट केला. बाकीचं काम तसंच आहे. सकाळी भाकरी केल्या होत्या तर रात्री आम्हाला घरी यायला 6 वाजल्या. तर मी घरी आले तर राधू बघते तर भांडी घासत होती. म्हणलं तुला कोणी सांगितलं पाळावरून भांडी घासते? किती वेळ घासत होती? अर्धा 1 तास झालं. कशाला घासायची? मी तिला आलं म्हणलं पण हा खा. कशाला आणताय असलं खायला? काय माहित पैसे देतात खात्यात. खाऊ नको ते. तर हिला म्हणलं कशाला भांडी घासायची? म्हणली तुझं दुखतंय ना. मग मी घासली. पप्पा म्हणलं सलाईन लावली. म्हणलं राहून द्यायची ना, घासली असती आल्यानंतर. ताई पण होत्या कोमलताई, त्यांना मी सांगितलं पण नाही म्हणून. त्यांनी व्हिडिओ बघितला आणि मी निघायच्या टायमाला त्यांचा फोन आला. म्हणलं येते मी, नको म्हणलं पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग त्या आल्या होत्या माझ्याबरोबर होत्या दिवसभर. मग राधूने फरशा पण पुसून घेतल्या होत्या आणि घरही झाडून भांडीही घासत होती. मग दुधाची पातेली होती. मग तिला म्हणलं राहू देते. मग ते घासले. कोमलताईने रात्री ताईने स्वयंपाक केला. बसून बसून शेंगाही दिसल्या होत्या घेवड्याच्या. त्या नको म्हणत होत्या. मग सकाळी भाकरी केल्या. आज पोराची शाळा बुडाली. त्यांनी म्हणलं राहू दे. अशी डोळ्याची धुंदीच जात नव्हते का मग काय माहिती एका मिनिटातच असं कोमल. मी मम्मीला म्हणले होते मी उठते मी काय म्हणतात मी पाणी तापवते गॅसवर. मग बस आलते ना मी 5 वाजता उठले पण लगेच झोप लागली मला. बाबा सोबत गेले असते ना. मग जेवण हे करून सगळेजण झोपलं बघा. आणि परत काल पण डॉक्टरला रिक्वेस्ट केली नाव घ्या. नाव दिलं पण सिस्टर म्हणलं आता डॉक्टरच्या सल्ल्याने. तर ह्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट होत्या बघा असं कशाला करतं सारखं सारखं. तर असं नाही केलं कधी, पहिल्यांदा झालं बघा असं. पण आता डॉक्टरच्या पुढं काय जाता येत नाही. अजून तर मी आंघोळ पण नाही केली. दुपार होत आली. कसं तरी झाडून काढलं. बाहेरले पाला पडला होता. म्हणलं आता बसून बसून कालचे नाचे कपडे आहेत तेवढे धुवा. ते पण धुवा वाटा नाही. ह्यांनी म्हणलं नको काय करू राहू दे. पण ते ठेवू तरी वाटतंय का घरात तसंच. तर असू द्या म्हणलं टाकावं व्हिडिओ. आणि 2-3 दिवसाचा व्हिडिओ मी आज टाकते बघा. मला काय टाकणं झालं नाही. चॅनलला ब्लॉगच नव्हता.